प्रचारादरम्यान शेतकरी कर्जमाफीबद्दल फडणवीसांनी केलेला वादा अजित पवार विसरल्याचं दिसतंय। एका कार्यक्रमात लोकांनी अजित पवारांना फडणवीसांनी केलेल्या एका वायद्याबद्दल विचारणा केली। त्यावर मी आपल्याला कर्जमाफीबद्दल बोललो आहे का असा प्रतिप्रश्न दादांनी विचारलाय। पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। कर्जमाफी दादा माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? महाराष्ट्राची सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या वायद्यावर अजित पवारांनी युटर्न घेतलाय। प्रचार महायुती सरकार म्हणून झाला असला तरी आता आपण तुम्हाला कर्जमाफीचा वायदा दिला नव्हता असं अजित पवार म्हणाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। कारण देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा निवडणूक प्रचारात कर्जमाफीचा शब्द दिला होता। हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय। आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। कर्जमाफी दादा माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? मला मी जेवढी भाषणं केली हे बघ, तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू चर्चा करू। तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। शेतकऱ्यांच्या संदर्भात देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली त्याच्यावर त्यांचं वर्किंग त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे। शेतकऱ्यांना दिलासा निश्चितच दिला जाईल। आता हांतरून पाऊन पाय पसरण्यापेक्षा आम्ही हांतरूनच वाढवू ना। शेवटी ज्या शेतकऱ्यांनी अपेक्षाने आम्हाला जर पाठबळ दिला असेल तर त्या शेतकऱ्याला आम्ही असं बोलून चालणार नाही अंतरून पाऊन पाय पसरावं। पुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी टीका होईल की निवडणुका झाल्यात आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत। जिंकून आल्यानंतर दिलेल्या वायद्यांमधल्या शब्दांचा खेळ कसा होतो याचं चांगलं उदाहरण अजितदादा गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घालून दिलं। 2029च्या विधानसभेच्या तोंडावर कर्जमाफी देऊ, कारण सरकारला अजून 5 वर्ष बाकी आहेत असं म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं। विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत। सगळी योजना 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही। मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत। महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे। माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे। अशा अनेक कल्पना, आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे। आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना। आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहे, आणि असं असताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे आज वक्तव्य आलं अतिशय दुर्दैवी आहे। असं आहे, राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशा पद्धतीचं आश्वासन महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दिल्यानंतर यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। मागचे ते जोन GR लाडकी बहीणच्या संदर्भात काढले होते, आता नेमकं शासनाची भूमिका काय अजून स्पष्ट बोलत नाहीत। कारण की शेवटी व्यवस्थेमध्ये जो पण GR पुढे येत नाही आणि लेखी आदेश येत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही की या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका नेमकी काय। त्या बहिणीचं अनुदान च्या संदर्भातला विषय त्या ठिकाणी 7.5 HPच्या शेतकऱ्यांच्या वीज बिलामुळे आता आर्थिक बोजा पडला असं अर्थमंत्र्यांनी कालच जाहीर केलेला आहे। म्हणून हे सगळे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावर आम्ही एकमतानं त्यांना धारेवर धरू। सत्ता मिळण्याआधी मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या अर्जाला एकही निकष लागणार नसल्याचं नेते सांगत होते। मात्र सत्ता मिळाल्यानंतर आता स्थानिक प्रशासनाच्या तक्रारींनुसार विविध निकष लावले जाणार आहेत। ऑनलाईन फॉर्म भरलेले, त्याची छाननी झालेली आहे
ते सिलेक्ट का रिजेक्ट, अनेक फॉर्म रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत. असं नाही की सगळेच भरले सगळे सिलेक्ट झाले नाही. जे सिलेक्ट झाले ते सिलेक्ट झाले, त्याच्यामध्ये कुठेही कटछाट होणार नाही. त्या सर्वांना पैसे हे चालू राहतील. मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत, काही यवतमाळमधून आलेले आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत. तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत. तूर्तास कर्जमाफीचा वायदा फडणवीसांनी दिलेला असल्यानं मुख्यमंत्री म्हणून ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.